काही स्वप्न झोपेत पाहिली जातात, पण काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. मुंबईच्या गजबजाटातून महाकालाच्या नगरीपर्यंत हा प्रवास फक्त किलोमीटरचा नाही, तर श्रद्धेचा, जिद्दीचा आणि स्वप्नांचा आहे. लोक म्हणाले 125 सीसी स्कूटरवर इतका मोठा प्रवास शक्य नाही, पण प्रत्येक रायडरला माहीत असतं, बाईकची क्षमता नाही तर रायडरची जिद्द अंतर ठरवते. आता आम्ही आलोय महाराष्ट्र MP बॉर्डर. या प्रवासात असतील नवीन रस्ते, अनोखे अनुभव, आव्हानं, थकवा आणि प्रत्येक वळणावर नवीन आठवणी. तर हेल्मेट घट्ट बांधा, कारण आज सुरू होतो आमच्या आयुष्यातील सर्वात खास प्रवास. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनलवरती. आणि आजची राड जाते आपली मुंबई टू उज्जैन. तसं की आपलं लहानपणाचं स्वप्न होतं की आपली स्वतःची गाडी असावी आणि आपल्या गाडीवर आपण पूर्ण महाराष्ट्र फिरावं. महाराष्ट्र तर फिरायचंच आहे, पण आता आपण ज्या राईडला चाललो आहे तर आपण चाललो आहे आउट ऑफ महाराष्ट्र. आत्ता आपल्यासोबत आहेत 3 एंटर आणि आम्ही जी आहेत 4 जणं. तर एक काय आपल्याबरोबर डॉमिनरवाला, तो आपल्याला भेटणार आहे जोगेश्वरी साईडला. रात्रीचे वाजलेत 12:43. मजबूत शॉपिंग केलेली आहे सगळ्यांनी. माझी तर आम्ही तर अशी शॉपिंग केली आहे की असं काय लडाखलाच चाललो आहे आम्ही निघणार होतो सकाळी 4 वाजता. नंतर विचार केला की आपण रात्री निघूया, म्हणजे बेस्ट राहील, पण सेफ्टीमध्ये चालवायची, म्हणजे इज्जतमध्ये. कारण रात्रीचा प्रवास आहे, रात्रीचा प्रवास थोडा डेंजर असतो, पण करू आपण, देव आपल्या पाठीशी आहे. फर्स्ट टाईम चाललो आहे आम्ही, म्हणून राहावं आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत. सो गाईज, आता आम्ही इकडे आलो आहे पेट्रोल पंपावरती. जसं की मी बोललो जोगेश्वरला आपल्या डॉमरला जॉईन होणार आहे, तर तो जॉईन झाला आहे. आणि ह्या आमच्या फराऱ्या. भाई आपका नाम? आय एम ओमकार चिंगू. भाई आपका नाम? मंगू. भाई आपका नाम? पिंट्या. मोन्या भाई आपका ये रायडर का नाम? इंटरकॉम घेतलेला आहे अशा प्रकारे. पण ह्या भावानी वेश मला असं वाटतंय खर्च मागत झालाय. भावाला इंटरकॉम घ्यायला नाही, कनेक्ट नाही होत त्याचं काय. भावाला इंटरकॉम घ्यायला कनेक्ट नाही होत त्याचं काय. झाला माझा झाला कनेक्ट झाला. माझी म्युझिक वाजते. तर इकडं आपण होल्ड घेतलाय. आपले 2 मेंबर राहिलेत मागे, त्यांच्यासाठी आपण वाट बघतोय. आता नाशिकला पोचलो आता आपण. नाशिक हवे हा आपला समृद्धी महामार्ग, तिकडून जातो चौंडचा समृद्धी महामार्ग. आता आपण चालू ह्या रूटने. अरे कुठं शोधू, कुठं काय झालं? बंद झाली, अड्डात गेलेले का? वायरिंग लूज झाली असेल. सोबत राहा काय नाही. लाईटी आहेत सगळ्यांच्या. इमर्जन्सी लाईट देऊ का? बाईकची लाईट बिघडली आहे. अरे ते सकाळी करू आता आपण, तोपर्यंत लाईटी आहेत सगळ्यांच्या. सोबत राहतो. सो आता आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे नाश्ता करायला. मस्त गरम भजी खाल्ली आहे. आता आपलं भरायचं आहे पेट्रोल. 3 कांड्या उरल्यात गाडीमध्ये. ड्रायव्हर चेंज केला आहे आता थोड्या वेळासाठी. पुढे घाट लागणार आहे, त्या घाटाच्या 15 की 12 किलोमीटरला आपल्याला पेट्रोल पंप आहे. तो पेट्रोल पंपला जाऊन आपल्याला पेट्रोल भरायचं आहे. घाट बघा कसला डेंजर घाट आहे. म्हणजे हाच रस्ता तुम्ही दिवसा बघशाल तर एकदम स्वर्ग दिसल, आणि रात्री ह्याचा नजारा बघा किती डेंजर दिसतोय ना. म्हणजे आपलं निसर्ग आहे ना, सकाळी जो दिसतो तो रात्री लय भयानक दिसतो. हे उदाहरण आहे, उदाहरण. हे पेमेंट करायला लागेल. मस्त ना हुई चाचा, मस्त ना हुई, मस्त ना हुई. पैशाची बर्बादी. यालो थोडंसं
गाईज आता आम्ही एका स्पॉटवर थांबलो जिकडे आहेत उंच उंच सह्याद्री. जसं की आपला भाऊ म्हणतो, कुठे बांधलेला भाऊ आपल्या पॅंगॉंग लेक मध्ये, पॅंगॉंग लेक सॉरी डूम डॅम मध्ये डायलॉग बोल. असा हा नजारा बघून उंच उंच पर्वत, सह्याद्री पर्वत रांगा इथे तुम्हाला दिसत आहे, ते तुम्ही बघा. हाच तो डायलॉग जो भाऊ बोलत होता, उंच उंच पर्वत रांगा सह्याद्री. आणि ह्या पर्वतरांगाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही सांगता येत नाही. आणि आमचा ड्रोन उडलेला आहे, सॉरी पाखरू उडलेला आहे आणि आमच्या भावानं पाखरू उडवलेला आहे. आमचे मालक आणि चालक पाखरूचे, हे बघा आमचे मालक आणि चालक पाखरूचे. व्हिडिओ बघू नका, सिक्रेट आहे. पॅकिंग करून निघालो आता आम्ही, कारण आपल्याला डिस्टन्स कव्हर करायचं आहे. Cause we can go higher than we've ever been before. We can stand tall with our backs against the wall. सो गाईज आता आम्ही आलो आहे महाराष्ट्र MP बॉर्डर. हा लेट करंट आहे, हा लेट करंट. हे बॉर्डर आहे. आता वाईड अँगल आहे, दिसणार नाही. जस्ट आता किती वाजलेत, 11:39 झालेत. आम्ही MP बॉर्डरला आलो आहे. अजून खूप टाईम लागणार आहे. आणि एकदम 4-5 तर वाजतील. इंटरकॉममुळे आमचा टाईमपास होतो आहे. Back in the Cause we can go higher than we've ever been before. सो आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. तयारी झाली आमची, सगळ्यांनी कुर्ते बिरते घातले. इकडेच आम्ही स्टे केला थोड्या वेळसाठी. आता चाललो मी दर्शनाला. भेटूया आपण तर तिकडे दर्शनाला, बघूया किती गर्दी असेल आणि काय असेल. ही आपली मंडळी. अच्छा ते करायचं नमस्कार. पाय असं हे करायचं. आमची वारी सदाशिव पेठे ज्वेलर्स. नाही जास्त नाही बोलायचं, अति होतंय. पावसाला सुरुवात झाली आहे इथे आणि आपल्या मुंबई साईडला एक थेंब पडत नाही पावसाचा. पावसाला सुरुवात झाली आहे, पावसाला सुरुवात. हे आपल्या गाड्या कुठे गेल्या सगळ्या. गाडी भेटली. आपला रॉकेट बोलतात, रॉकेट आपलं नाव. राईड विथ गुरु. गाडी घाण झालेली, पाऊस पडला ना रात्री. गाडी पुसली आहे मस्त चकाचक. नॉर्मल टेम्पररी पुसली आहे. आता हिला आपण कोल्ड स्टार्ट करून जरा गाडी गरम करूया. किती टाईम लागेल आपल्याला माहीत नाही, पण तो जाऊया दर्शनाला. कारण आपण ज्या कामासाठी आलो आहे ते तर आपल्याला करायचंच आहेच. सगळे गाड्या पुसायला घेतल्यात, सगळ्यांनी वन साईड पुसायला घेतल्यात. वन साईड व्लॉग चालू आहे, वन साईड. निघालो आता आम्ही दर्शनाला. आमच्या गाड्या काढून, आमच्या रॉकेट काढून मॅप लावला. इथून आता 11 लावलं आहे. 11 मिनिटावर आहे. ट्रॅफिक दिसतोय पुढं. तर मागचा रस्ता होता जिथून आपण काल आलो, पण तिकडे तो रस्ता खूप ऑफ रोडिंग आहे म्हणून तो नको बोलतो. फ्लायओव्हर मारायचं ना, फ्लायओव्हर मारायचा. हाँ फ्लाईओवर मार. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? मॅटर झाला आहे. इथे पण मॅटर चालूच आहे. हा काय सुटलो ट्रॅफिक नाही का. आता मुंबई तर मुंबई, इथं पण ट्रॅफिकच आहे. तिरी बघा, तिरी तिरी दाखवतो. बघा तिरी, विषय गोल. आपण चाललो महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाला, पण इकडे खूप ट्रॅफिक आहे. तर आपण डायरेक्ट तुम्हाला मंदिराजवळ भेटूया. गाडी पार्किंग केली. इथं मजबूत ट्रॅफिक आहे सगळीकडे, कारण आज शनिवार आहे.
सगळं विकेंड आहे म्हणून खूप मजबूत ट्रॅफिक झाली आहे. आम्ही 5ही जण चाललो दर्शनाला. तर किती टाईम लागेल, किती काय वेळ लागेल माहीत नाही, पण दर्शन करायचं हा एवढं नक्की. आत्ता मगाशी पाऊस पडला आणि आता कसला ऊन पडलाय बघा. काय करतोय भाई पाऊस? हा, तुला घामाने भिजवायचं आहे की पावसानं भिजवायचं आहे? मला दिसतंय का इथे शंकर महादेवांची इकडे मूर्ती आहे मोठी. तर झूम करून तुम्हाला दिसेल की नाही दिसेल माहीत नाही. ते बघा कसली भारी दिसते ना. काय रात्रीचा नजारा असेल. आत्ता पण सुंदर दिसते अप्रतिम. नमः शिवाय. आपण पण आहे ना मुंबईमध्ये हा प्रोजेक्ट. हा थंडावा. हा इन्व्हेन्शन आपल्या मुंबईमध्ये पाहिजे राव. आम्ही आता आलेलो आहे उज्जैन महाकालच्या आपण मंदिराच्या गेटवर आलो. गेटवर कालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. हे माझं हे दुसरं ज्योतिर्लिंग आहे. दुसरं ज्योतिर्लिंग सेल्फी आहे. पहिला मी त्र्यंबकला गेलो, तर हे माझं दुसरं ज्योतिर्लिंग आहे. स्वतः मी गेटवरती आलो आहे. लाईन लावली आहे, पूर्ण गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो लाईन किती आहे आता इकडे. पूर्ण पॅक आहे पूर्ण. काय बोलतो भाई? शेवटी आम्ही आता पोचलेलो आहे. लाईनीमध्ये आहेत आता. जवळपास पंडितजी बोललेत की 1.5 तास लागेल. 1.5 तास. मी तर बोलतो किती पण तास लागू दे, मला काही टेन्शन नाही. म्हणजे दर्शन होणं महत्त्वाचं. आम्ही वाडगा घेतला होता ह्यासाठी, पण काही कुठल्या जणांनी पिशवी घ्या बोलले काय माहिती. थोडासा ऑकवर्ड झालेला आहे. काय नाही होत फक्त दर्शन भेटलं. आपण एवढं लांब का आलो, कशासाठी आलो आहे ते महत्त्वाचं. आम्हाला अजून 2 लोकेशन जायचे आहे. घामाघूम तर झालं, गरम तर होते, पण सहन करूया आपण. ह्याचं काय करू? सगळं गेलं, माझं पण गेलंय. तुझं आहे हाय आम्हाला त्या मंदिरात जायचं आहे भाई जिथे फुल घामाटलाय. घामटून व्हायचं सगळं गेलं. भाई पूर्ण उकळलाय. मी बॉईल झालोय बॉईल. शिव शंकराय शुद्धाय नीलकंठाय धीमहि भक्तवांछितदातारं नमः कैलासवासिने. नमः सद्गुणदेवाय त्रिपुरान्तकाय नमो नमः. भवभयहर करुणाकराय अनन्ताय नमो नमः. आमचं दर्शन झालं आहे महाकालेश्वरचं. म्हणजे माझं दुसरं ज्योतिर्लिंग पूर्ण झालं आहे. गर्दी बघा, गर्दी. भावाचा वंचार चालू आहे फोटोशूट. भाई काय ऐकत नसतात. दुसरा कुठे काय बोलशील खूप अमेझिंग वाटलं आम्हाला. एवढा लांब आलो, एवढं काल आम्ही पोचून 70 किलोमीटर संपत नव्हते, पण आज एकदम खूप फास्ट दर्शन झालं आहे आमचं. आमचं डिस्टन्स तर संपत नव्हतं काय, पण डिस्टन्स संपून जे बघायला भेटलं ना भाई, क्लास म्हणजे खतरनाक. अर्ध्या तासाच्या आत 20-25 मिनिटं आम्हाला दर्शन भेटलं. लिटरली हेड्स ऑफ. जय महाकाल. भाई जो आतमधला सिनियर जो आहे ना, तो एक नंबर आहे. भाऊचं मन किती बघ, एकदम माझं सगळं मिटलं, नाही घाम आलं. भाऊचं माझं वन साइड आहे. अजून दिसतोय महाकाल. पठार झालं. काच पठार. आमचं देवदर्शन आणि ह्याने आम्ही प्रसाद देखील लावला आहे. हे नवीन घ्या आणि हे जागे फोटो
हिम पडला आता, काळोख झालाय पूर्ण, पाऊस पडणार आहे. ते पाऊस पडायच्या आत आपल्याला गाडा काढून आता भिजा कव्हर करायचं आहे. आणि पाऊस पडला की मूड जातं यार, पण जरा बरं वाटतं. पण पाऊस थोडा थांब रे, त्या कामासाठी आलो, तर काम तर पूर्ण होते यार. आला पाऊस आला. पाऊस आलाय भाई, पाऊस चालू झालाय ग्रुपमध्ये. थांबलो एका साईडला आम्ही. मोबाईल लेणे लॉकर पाऊस जसा संपेल तसा आपण बाहेर बघूया, कारण आपले चपले सगळ्या बाहेर गडगडतंय भाई, गडगडतंय. काय बोलतोय? भाई आए उज्जैन दर्शन, उज्जैन में आना है ना भाई, ये भाई है तो छः दर्शन करेंगे 6 मंदिर में. ज्यांना उज्जैनला यायचं असेल त्यांनी यांचा तुम्हाला मी कॉन्टॅक्ट देईन बायोमध्ये, यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. हे तुम्हाला प्रॉपर गाईडने जी तिर्री गाडी असते ना ते तुम्हाला फिरवते. 707 तुम्हाला उसके 2 मिलियन सब्सक्राइबर तुम लोग वायरल अभी. पार्किंग वगैरह सब हमारा होता है, टैक्सी व्हीकल रहता है 4 व्हीलर, आने का संपर्क करने का. इज्जत, फुल इज्जत.